सध्या जी परिस्थिती यांनी सांगितली समोरच्यांनी की प्रेक्षक थिएटर मध्ये येत नाही, पण सैराटला कशा आले? त्याचं सगळ्यात काय येत नाही, त्याचं बिर्याणीला काय येत नाही, पिस्तूलला काय येत? हेलो गाइस, आज हम जाने वाले पिंपरी चिंचवड इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में। तो वहाँ जाकर हमें बहुत कुछ नए फिल्म मेकर से मिलने को मिलेगा, नई नई शॉर्ट फिल्म्स हमें देखने को मिलेगी। तो आज का ब्लॉग बहुत इंटरेस्टिंग होने वाला है, ब्लॉग में बने रहिए। और वहाँ हम आके तेरा तो गेम बजाना पड़ेगा। ये फेस्टिवल 3 दिन तक चलने वाला था, कल हम वहाँ जाकर आए, तो चलो आज आपको भी लेके चलते हैं। जाते टाइम गाड़ी में पेट्रोल नहीं था, तो सबसे पहले गाड़ी में पेट्रोल भरवाया। वहाँ हम अकेले नहीं जा रहे, हमारे साथ 2-3 फ्रेंड्स और भी है, उनका इंतजार कर रहा था। उनको आने में थोड़ी सी देर लग रही थी, तो हमें भूख लग गई थी, तो 1-2 बनाना खा लिया। फाइनली सब फ्रेंड्स आ गए, तो हम निकल पड़े फिल्म फेस्टिवल की तरफ। पर रास्ते में हमें एक भाई साहब ने हमसे पता पूछा, तो उनको एड्रेस बताकर हम निकल पड़े। फाइनली हम पहुंच गए जहां पर फिल्म फेस्टिवल ऑर्गेनाइज होने वाला था। अलग अलग लैंग्वेज, वर्ल्ड क्लास सिनेमा आज देखने को मिलेगा, सोचकर मैं बहुत एक्साइटेड था। इथं पॅनल डिस्कशन असणार आहे। हमने बहुत सारी न्यू शॉर्ट फिल्म्स देखी, उसके बाद पैनल डिस्कशन होने वाला था। यहाँ पर बहुत सारे डायरेक्टर, एक्टर आए थे, उनसे मुलाकात हुई और मिलकर बहुत अच्छा लगा। उनसे थोड़ी बातचीत की, फिल्म मेकर्स और उनकी बातें सुनकर इंस्पायरिंग फीलिंग आई। उसके बाद हम फिर से चले गए स्क्रीनिंग रूम में। तर त्यांना अजून जवळून बघा, काही वाइब्स मिळतील तुम्हाला सुद्धा। फिल्म मेकिंग इज नॉट अ जॉक, इट्स अ व्हेरी सिरियस जॉब अँड दे आर डूइंग इट व्हेरी वेल। निर्मात्याची फळी तयार झाली आपल्या इथे। मला त्याची वाटते क्रिएटर विचारला की जेव्हा स्क्रिप्ट घेऊन जातो, जेव्हा आपण टॅलेंट आहे ना आपल्याकडे, तर मोठा आहे, भरपूर टॅलेंट आहे मराठीमध्ये, उत्तम लिहिलं जातं, उत्तम मेकर्स आहेत, पण त्याच्या पाठीशी जे निर्मात्याचं पाठवलं पाहिजे, त्याला जी आर्थिक बाजू पाहिजे ती आपल्या इथं कमकुवत असं मला वाटतं नेहमी। जे की माझ्या सिनेमाच्या बाबतीत मला तेवढी झळ नाही बसली। सुधाने माझ्यामध्ये नाटक झी होतं, पण माझे इतर मित्र जास्त अंबरचं नाव घेतात, अंबर वगैरे। सध्या जी परिस्थिती यांनी सांगितली समोरच्यांनी की प्रेक्षक थिएटर मध्ये येत नाही, पण सैराटला कशा आले? त्याचं सगळ्यात काय येत नाही, त्याचं बिर्याणीला काय येत नाही, पिस्तूलला काय येत नाही? बरोबर, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण प्रेक्षकांमध्येच दडलेलं आहे। दुसरी गोष्ट, दिग्दर्शक किती प्रगल्भ असला किंवा तो किती टॅलेंटेड असला, त्यांनी बनवलेली कलाकृती कितीही सबळ असली, चांगली असली, तरी मगाशी जसं सांगितलं सरांनी की त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं मार्केटिंग, त्याची जाहिरात आणि तो प्रेक्षकांपर्यंत किती पातळीवरती पोहोचलाय। कारण आपला प्रेक्षक हा झोपलेल्या अजगरासारखा आहे, न बोलता काय गोष्ट बोलता येते हे तुमच्या त्या चित्रमाध्यमाच्या किंवा चित्रभाषेच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रेक्षकांपर्यंत कळतं, त्यावेळेस तुम्ही खरे फिल्म मेकर्स होता। सो थोडंसं आता बदल करून घेण्याची गरज आहे। आणि मला या गोष्टीचा खूप समाधान आणि अभिमान पण आहे की मी त्या मातीत जन्माला आलो, ज्या मातीनं या भारतातले सिनेमा इंडस्ट्री सुरू केली, म्हणजेच मराठी माती। दादासाहेब फाळके असेल, दादासाहेब तोरणे असेल, बाबूराव पेंटर असेल, यांनी जे योगदान दिलं, त्याच्यातून खऱ्या अर्थाने ही चित्रपटसृष्टी उदयाला आली। हे चर्चासत्र या ठिकाणी पार पडलेलं आहे। तो आई होप गाइज आपको ये व्लॉग पसंद आया होगा। पसंद आए तो एक लाइक कर देना और चैनल को सब्सक्राइब कर देना। मिलते हैं किसी नए इंटरेस्टिंग व्लॉग में, तब तक के लिए बाय।